नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, चातुर्मास विशेष आपण रांगोळ्या बघतो आहोत. तर आजच्या भागामध्ये तुम्हाला 5 रांगोळ्या बघायला मिळणार आहेत, ज्या की शुभचिन्हांच्या रांगोळ्या आहेत. त्या रांगोळ्या तुम्ही देवघरासमोर ट्राय करा. खूप सोप्या आहेत. तर रांगोळीच्या भागाची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या रांगोळीने केलेली आहे. तर जे चैत्रांगण असतं त्यामध्ये पण गणपती बाप्पाची रांगोळी आहे चैत्रांगणमध्ये. तर ह्या रांगोळ्या आपण चातुर्मासात किंवा आषाढ महिन्यामध्ये काढत असतो. तर आपण काही रांगोळ्या आषाढ महिन्याच्या शुभचिन्हाच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. जसे की आपलं शंख, कमळ, स्वस्तिक असे वेगवेगळे जे आकार आहेत, शुभचिन्ह आहेत, ते त्या भागात आपण कव्हर केले. तुम्ही वेळात वेळ काढून ते पण व्हिडिओ बघा आणि जे राहिलेले काही आहेत शुभचिन्ह ते आजच्या भागात बघतो आहोत आणि अजूनही 1-2 भाग घेऊन येऊ आपण. तर बघा पहिली रांगोळी ही गणपती बाप्पाची अगदी सोपी रांगोळी आहे. झटपट होणारी, सोपी. तुम्हाला जर कर्व काढता येत नसतील तर एकदम गॅप घेऊन कर्व काढा, जमेल नक्की. तर ह्या रांगोळीमध्ये आपण जे जास्त पण कलर वगैरे वापरलेले नाहीये आणि 5 रांगोळ्या आहेत. 5ही रांगोळ्या सोप्या आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की ह्या रांगोळ्या तुम्ही देवघरासमोर ट्राय करा. तुम्हाला नक्की जमतील. तर आपली पहिली बाप्पाची रांगोळी रेडी झालेली आहे. तर पुढची रांगोळी आहे कासवाची रांगोळी. तर आपण टिपक्यांची कासवाची रांगोळी आधी बघितलेली आहे. आज आपण टिपके न देता ही रांगोळी काढतो आहोत. तर अशा पद्धतीने आपण असं गोलाकारमध्ये फिलरच्या मदतीने कलर टाकून घेतला. तर कासव हे भगवान विष्णूंचं अवतार आहे. कासव आणि मत्स्य म्हणजे मासे. तर आपण ती पण रांगोळी पुढे बघणार आहोत. जे भगवान विष्णूंचे 10 अवतार आहेत त्यापैकी कासव पण एक अवतार आहे. तर त्यामध्ये आपण बघा अशी हे काढून घेतलं, स्वस्तिक काढून घेतलं आणि जे साईडला रांगोळी स्प्रेड झाली ती तुम्ही अशी ब्रशच्या मदतीने स्वच्छ करू शकतात. तर बघा इथे आपण अशा पद्धतीने कासव काढतो आहोत. आपण नेहमीच टिपक्यांचीच रांगोळी काढतो कासवाची. म्हटलं आज आपण या पद्धतीने ट्राय करूया. तर अशा पद्धतीने पाय पण काढून घ्यायचे. तर रांगोळी पूर्ण बघा आणि नक्की ट्राय करा ही रांगोळी देवघरासमोर. अशाच सुंदर शुभचिन्हांच्या किंवा रोजच्या आणि सणासुदीच्या रांगोळ्या बघण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच सोप्या पद्धतीने रोजच्या रांगोळ्या पण दाखवल्या जातात आणि ते पण अगदी कमी वेळात काढता येणाऱ्या रांगोळ्या आहेत. आणि रांगोळ्या पण एकदम युनिक आहे. प्रत्येक दिवशी नवीन रांगोळ्या तुम्हाला दाखवत असते मी. तर वेळात वेळ काढून नक्की व्हिडिओ बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ बघताना मैत्रिणींनो एक सुंदर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओच्या खाली. मी वेळात वेळ काढून नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येकाला मी रिप्लाय देतेच. तर अशा पद्धतीने बघा आपण पाय काढून घेतले आणि त्याला हिरवा कलर भरतो आहोत. नक्कीच आवडतील तुम्हाला पण ह्या रांगोळ्या कारण की युनिक रांगोळ्या आहेत. पुढची रांगोळी पण कासवाचीच आहे. तर ही रांगोळी सर्वांना जमते ही रांगोळी. पण तुम्ही जर विसरले असाल, त्यासाठी मी तुम्हाला आठवण करून देते ही रांगोळी. विसरण्यासारखी नाही रांगोळी. 7 ते 4 टिपक्यांची रांगोळी आहे. ही रांगोळी ज्या आपल्या पारंपरिक रांगोळ्या आहेत, ते आपण कधीच विसरू शकत नाही. आपल्याला रात्री झोपेतून उठून जरी सांगितलं आपल्याला ही रांगोळी काढायची, तरी आपण काढू शकतो. तेवढ्या त्या आपल्या डोक्यात फिट झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने बघा ही डिझाइन काढून घेतली आपण षटकोनाची आणि आतमध्ये चांदणी तयार झाली. या रांगोळीबद्दल काहीच सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाला येते रांगोळी. तर अशा पद्धतीने आपण कासवची रांगोळी काढतो आहोत. तर यामध्ये तुम्ही कलरही भरू शकतात. मी फक्त असे टिपके दिलेत लाल आणि पिवळ्या कलरमध्ये. आपण असे पाय काढून घेतो आहोत. तर खूप शुभ चिन्ह म्हणजे शुभ मानलं जातं कासव पण. कोणी देवघरामध्ये ते काचेचं वगैरे कासव असतं ते ठेवतात किंवा
कोणाकोणाची तर ओरिजिनल पण असतं. ज्याच्या त्याच्या भावनेनुसार ते म्हणजे देवाची जी श्रद्धा असते त्याच्यानुसार ते पूजन केलं जातं. ही सर्वात सोपी रांगोळी. नक्की ट्राय करा. खूप दिवसांपासून मी पण खूप वर्षांनी ट्राय केलेली ही रांगोळी. लहानपणी काढायचो आम्ही रांगोळी. तर पुढची रांगोळी आहे मत्स्य रांगोळी. म्हणजे भगवान विष्णूंचा हा अवतार आहे. मत्स्य, कूर्म असे 10 अवतार आहेत. त्यापैकी हा अवतार आहे. तर असे छोटे-छोटे 2 मत्स्य काढले आपण, मासे काढलेत. तर या रांगोळ्या तुम्ही देवघरासमोरच काढा मैत्रिणींनो फक्त, कारण की यावर पाय पडू शकतो बाहेर काढल्यानंतर. यामध्ये पण तुम्ही कलर भरू शकता. मी फक्त साइडनेच कलर भरले, जास्त कलर नाही वापरले. श्रावण महिना विशेष रांगोळ्या पण आलेल्या आहे चॅनलवर. तर बघितला नसेल व्हिडिओ तर नक्की बघा. व्हिडिओ पण बघत चला मैत्रिणींनो. कधी-कधी काय होतं, काही-काही मैत्रिणी फक्त शॉर्ट व्हिडिओ बघतात किंवा फक्त जे मी फोटो टाकते पोस्टमध्ये तेच बघतात आणि मग मला कमेंट येतात खाली, की या रांगोळ्यांचे व्हिडिओ पण दाखवा. तर ऑलरेडी आधी रांगोळ्या आलेल्या असतात चॅनलवर आणि मग आपण फोटो किंवा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो. तर नक्कीच तुम्ही लाँग व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुम्हाला प्रत्येक रांगोळी लक्षात येईल, प्रत्येक व्हिडिओ कधी आलाय काय लक्षात येईल. तर पुढची रांगोळी शेवटची रांगोळी आहे आणि आहे श्रीफळाची रांगोळी. श्रीफळ म्हणजे आपलं नारळ. तर प्रत्येक पूजा विधीमध्ये हे नारळ शुभप्रसंगी वापरलं जातं. प्रत्येक पूजेला आपण कलशामध्ये नारळ वापरतो. तर त्याची पण आपण ही रांगोळी काढलेली आहे. पण असा नारळाचा आकार काढून त्याला थोडा चॉकलेटी कलर भरलाय आणि वरतून थोडा मिक्स झालेला कलर वापरते मी आणि त्याला नारळाचं जसं टेक्स्चर असतं तसं काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि साईडला 5 पानं काढलीत आंब्याची. तर सोप्या आहेत सर्व रांगोळ्या, तुम्हाला नक्की जमतील. नक्की ट्राय करा आणि येणारे व्हिडिओ पण बघा, जुने व्हिडिओ पण बघा. बऱ्याच रांगोळ्या आपण आपल्या चॅनलवर कव्हर केलेल्या आहेत, ज्या शुभचिन्हांच्या आहे किंवा गाय-वासरूच्या रांगोळ्या, बऱ्याच रांगोळ्या आहेत. यंत्रांच्या रांगोळ्या पण बऱ्याच आहे आपल्या चॅनलवर. तर एक दिवस वेळात वेळ काढून नक्की सर्व व्हिडिओ चेक करा आणि येणाऱ्या भागांमधले पण व्हिडिओ बघा आणि रोज दारासमोर रांगोळी काढत चला. जर रांगोळी काढत नसाल, तर आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक छोटीशी सुंदर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.